कुणी जिंकू द्या, आम्हाला त्याचं काही घेणं देणं नाही, फक्त आम्हाला आजचा दिवस पूर्ण करायचा आहे. पहिला चेंडू वेगाने निघून गेला, प्रचंड मोठा अपील, पंचांना विचारले, नॉट आउटचा इशारा, डॉट बॉल स्कोर कार्डवरती लिहिला जाईल. आज आपण पाहतोय लोकनाथ चषकाचा हा पहिला दिवस, बहारदार नियोजन केलं गेलं आणि त्या नियोजनाला नक्कीच एक मोठे झळाळी प्राप्त करताना मान्यवरांनी मोठ्या तरीकडे दानशूरतेनं देणग्या दिल्या, सौजन्य दिलं आणि पहिल्या दिवसामध्ये 4 संघ मैदानावरती आले. संघ मालकांनी सहकार्य केलं. क्वार्टर फायनलचा सामना मैदानावर तुम्ही पाहताय. मधुर धुळे आणि ओंकार उदावन तालुक्यातले 2 नामांकित खेळाडू एकमेकांची ताकद आजमावताना. सलग 2 बॉल, दोन्ही बॉल डॉट. ओंकार उदावन मधुर धुळेला पूर्णपणे थांबून थोपून ठेवतोय. एका बाजूला संघ आपण पाहतोय माता मळगंगा निगो संघाची फलंदाजी सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पैलवान साम्राज्य टाकळ ढोकेश्वर हा संघ मैदानाच्या आत्म क्षेत्ररक्षण करताना. एक सुंदर आयोजन, एक देखणं नियोजन, एक आखीव देखीव रेखीव क्रिकेटची स्पर्धा. पहिले चेंडू 2 चेंडू डॉट. ओंकार उदावन षटकातला पुढचा चेंडू घेऊन येते कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं. हा चेंडू हवेमध्ये उंच खेळला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येतोय, धावपळ पळापळ बरीचशी आहे. लॉंग लेगला फिल्डर चेंडूच्या मागे आला, एक धाव पळून पूर्ण होते आणि चेंडू जातोय सरळ सीमा पार. मधुर धुळेच्या बॅटमध्ये होतोय सुंदर चौकार. चला चेंडू टाका पटकन आतमध्ये. या एवढ्या मॅच साठी आपण ट्रान्सचा वेळ सुद्धा प्रत्येकाने थोडा वेळ थांबू, कारण मॅच आपल्याला पटपट उरकायची आहे. 3 चेंडू झाले, 4 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकाचा असणारा सामना क्वार्टर फायनल. उद्या मात्र सगळ्यांना विनंती आहे, आज उद्घाटन होतं, मान्यवर आले होते, त्यामुळे आज आयोजकांनी तरीकानी थोडासा वेळ त्यांना लागला. उद्या मात्र बरोबर 10 वाजता पहिला चेंडू पडेल, याची सर्वांनी दक्षता घ्या. उद्या सर्व सामने वेळेत. उद्या ह्या वेळेला आपण सगळे आपापल्या घरामध्ये असलं पाहिजे. शॉर्ट पिच चेंडू ऑन साइडला खेळला, बरोबर 30 गॅप शोधली, एक टप्पा घेत 2 टप्पे घेत चेंडू जातोय सरळ सीमा पार. सलग दुसरा चौकार. 8 धावा धावफलकावरती आहेत. दीपक शेट्टे यांचं सुंदर तरीकेने आपण स्कोरिंगच्या माध्यमातून काम पाहतोय. सुभाषराव वराळ पाटील असतील, त्याचबरोबर आमचे लहुदादा निश्चित असतील, त्यांचा संपूर्ण मित्र परिवार असेल. आता बाकीच्यांनी असं म्हणायचं नाही दोघांची नाव घेतली आमचं का नाही, परंतु त्यामध्ये हा एकट्याचा नवे खेळ म्हणून जमवला मेळ. अनेक जणांचा मेळ जमल्याशिवाय क्रिकेटचा खेळ कधी उभा करता येत नाही आणि तो खेळ आपल्या या 2 क्रिकेट प्रेमी मित्रांनी उभा केलेला आहे. 8 धावा. षटक क्रमांक पहिलं मैदानात सुरू असताना पटपट खेळा विनंती आहे. 4 चेंडूंचा खेळ संपला, क्षेत्ररक्षण हलवलं गेलंय, डीप स्क्वेअर लेगला खेळाडू सरकवला गेलाय. परत त्या दिशेला चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक बरोबर तिथे तैनात केला आणि मधुर धुळेचा झेल. आता खेळाडूचं म्हणणं आहे चेंडू पायावरती आदळून परत माझ्या हातामध्ये आलाय. आली का परत गंमत? पटकन चेक करून पहा, पटकन चेक करा अक्षय मुरमुरे सर. चेंडू हातातनं निष्ठून पायावरती आदळलाय का? तसं जर असेल तर मधुर बाद होईल, तसं जर नसेल तर मधुर आपली बॅटिंग कंटिन्यू करेल. जे काय पाहायचं ते आता पटपट पहा, हीच विनंती आहे. त्या ठिकाणी फिल्डर फुल कॉन्फिडंट आहे, तो आत्मविश्वासानं भरलेला आहे. तो म्हणतोय हा झेल झाला. तिसऱ्या पंचांचं काय म्हणणं आहे? याचबरोबर फलंदाज बाद. तिसऱ्या पंचांचा निर्णय, मधुर धुळेला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. मधुर धुळेला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. चेंडू हातातनं निसटला. नवीन फलंदाज स्वप्नील. प्रत्येक फलंदाजाला सांगायचं का चला म्हणून? हा फलंदाज 30 सर्कलला जाईपर्यंत पुढचा फलंदाज आतमध्ये आला पाहिजे मित्रांनो. 30 सर्कल पर्यंत निर्णय तिसऱ्या पंचांनी दिलाय, आम्ही तुम्ही कुणी नाही दिलेला. अनिल माळी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती आपण पाहतोय 3ही कॅमेरे मैदानावरती रोखले गेलेले आहेत. बाकीचं एक वेळ आपल्या डोळ्यातनं सुटेल, परंतु कॅमेऱ्यातनं सुटणार नाही. तिसऱ्या पंचांनी कळवलं चेंडू हाताला लागून पायावरती आदळला, तो जमिनीवरती पडला नाही आणि मधुर धुळे तिथे अलगद हातामध्ये गवसलेला आहे. हा फटका काय सुंदर खेळ आहे अनिल माळीनं. एक टप्पा घेत एक बाहुबली चौकार, 4 धावा. चला पटकन निर्णय घ्या राजू आणि झटकन पुढे झटक सुरू करा. तुम्ही म्हणाल सगळेजण आम्हाला घाई करतायत, पण स्पर्धेकडे आयोजकाच्या नजरेतनं मित्रांनो पहा. आयोजकांच्या खांद्यावरती काय काय, तुम्ही सगळेजण आयोजक आहेत. राजू पाटे त्याच्या गावामध्ये स्पर्धा भरवतो, ओंकार त्याच्या गावामध्ये स्पर्धा भरवतो, बरेच चित्रकाने अक्षय गुंड आहेत त्याच्या गावामध्ये स्पर्धा असतात. त्यामुळे पटपट खेळा. स्पर्धेकडे आयोजकाच्या भूमिकेतनं पहा, म्हणजे तुम्हाला कळेल आयोजकांची एवढी कळकळ का आहे. कारण आयकॉन खेळाडू आहेत.
राजू पाटे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, समोर बबलू खामकर, धावफलकावर धाव आहेत त्या 12, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या 12 चेंडूंचा खेळ ह्या पहिल्या इनिंग मधला अजूनही बाकी आहे. पाहूया काय होत आहे. बॅकफुटला चेंडू स्क्वेअर कट केलाय, सागर शेटे जबरदस्त क्षेत्ररक्षण, जवळपास 3 धावा सागरनं वाचवल्या, कारण तो चेंडू हाताला डिफ्लेक्ट होऊन तिकडे बॉन्डलाईनकडे जाऊ शकत होता. धावफलकावरती फक्त एका धावेनं वाढेल, धावफलक पुढे गेलाय. 13 धावा धावफलकावरती आहेत. मधुर धुळे बाद झाल्यानंतर जरी थोडीशी अडचण झाली असेल, परंतु अनिल माळीनं आल्या आल्या खणखणीत चौकार खेळलाय, हेही आपल्याला विसरून चालता येणार नाही. प्रत्येक मॅच मधुर धुळे जिंकून देऊ शकत नाही, बाकीच्यांनाही प्रयत्न करायला पाहिजे. मिस टाइम फटका हवेमध्ये गेला, राजू पाटे चेंडूच्या खाली येतोय आणि टिपला की सुटलाय, टिपलाय जेल दुसऱ्या प्रयत्नात, फलंदाज बाद. चला नेक्स्ट बॅटर. हा फलंदाज स्क्वेअर लेग पंचांना पार करेपर्यंत तुम्ही स्क्वेअर लेग पंचांपर्यंत येणं गरजेचं आहे, तर तो सामना पूर्ण होईल. थोडीशी आम्ही गडबड करतोय त्याबद्दल आम्ही तुमची दिलगिरी व्यक्त करतो, परंतु आपल्याला विषय काय आहे, प्रत्येक टीम मध्ये आयकॉन खेळाडू आहे, प्रत्येक टीम मध्ये जवळपास 2-3 तालुक्यातले प्लेयर आहेत. ते प्लेयर परत फक्त एका मॅच साठी एकत्र करणं फार अवघड आहे, म्हणून ही आयोजकांची धडपड आहे. धावफलकावरती धाव आहेत त्या 13, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बाबुळवाडी विरुद्ध निगोज मॅच असती, आम्ही सुभाषरावांना म्हटलं असं सकाळी 7 ला देतो उद्या पहाटे, परंतु तसं नाहीये. 4-5 तालुक्यातले प्लेयर आहेत, आयकॉन मुंबई पुण्यावरून आलेले आहेत, ते परत एका मॅच साठी त्यांना इकडे घेऊन येणं अवघड आहे. 2-13. परत एकदा राजू पाटे लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा. यावेळेस वैभव डुकरे खेळून काढतोय लंबा कडा, बिग हिट, 6 रन 6 धावा. अक्षय निर्मळ सर, समित जोशी सर, अक्षय मुरमुरे सर, कौतुक आहे. अतिशय सुंदर काम दिवसभरामध्ये अचूक अंपायरिंग आपल्या या मित्रांनी केलेले आहे. आज पुणे ते निगोजा प्रवास त्यांनी केलाय, तेही आयोजकांच्या विनंतीला मान ठेवून. 19 धावा धाव फलकावरती. हा चेंडू खेळलाय ऑन साइडला, डिप्युटीकडे फिल्डर चेंडूच्या मागे येतोय, एक धाव पडून पूर्ण केली गेली. तिकडे रोहन साबळे आहे आणि त्यानं चेंडू मागे दिला, तोपर्यंत धावफलक पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती. 10 चेंडूंचा खेळ संपलाय, अजून 8 चेंडूंचा खेळ या इनिंग मधला बाकी आहे. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. उद्या परवा 13 3 दिवस मोठ्या संख्येने मैदानावरती स्पर्धी शोभा वाढवायची आहे. बबलू खामकर हेलिकॉप्टर तर हवेत उडवले, पाहूया लँड कुठे होत आहे. पहा रोहन साबळे कुठून कुठे गेला, हो त्याचं नव्हतं करून टाकणारा झेल. बबलू खामकर बाद. काय झेल आहे रोहन साबळे, लाजबाब. चला पटकन पटापट खेळा. मी तुम्हाला सांगितलं, आयोजकांना असं म्हणायचं नाही की हा संघ जिंकला पाहिजे, प्रेक्षकांनाही पण कोण जिंकतंय कोण हारतंय काही प्रेक्षकांना घेणं देणं नाहीये. प्रेक्षकांना फक्त चांगलं क्रिकेट पाहायचं आहे. आणि निगोज नगरीच्या या मैदानाला, वेताळा बाबा स्टेडियमला नेहमी क्वालिटी क्रिकेट पाहायची सवय. 5 वर्षाच्या छोट्यापासून 90 वर्षांचे आजोबा सुद्धा मैदानावरती मॅच पाहायला आहेत, हेच निगोज नगरीचं वैशिष्ट्य आहे. 3 बाद 20 धावा. खोलवट टप्प्याचा चेंडू, मोठा अपील, पंचांना विचारलं गेलं, पंचकडोचा चेंडू पायाला लागला. चला पटकन पुढचा बॉलर येऊ द्या. 20 धावा धावफलकावरती. बोला सर. टोपी स्टंपवर पडली आणि फलंदाज इथे हिट विकेट म्हणून दिला गेला. फलंदाज इन ऍक्शन मध्ये असताना ती टोपी स्टंपवरती पडली, यामध्ये पण फरक आहे नियमामध्ये. चला फलंदाज पटकन पुढे या. बरंच सांगण्यासारखं आहे माझ्याकडे, पण ते आपल्याला वेळ नाही दीपकराव सांगायचं. बॅट्समनचा फटका कंप्लीट झाला आणि त्यानंतर जर टोपी पडली तर तो आउट नसतो, परंतु खेळत असताना जर टोपी स्टंपवर पडली तर तो आउट असतो. असंही खायचंय तसंही खायचंय, परंतु खाण्यामध्ये फरक आहे. काही लोक जगण्यासाठी खातात, काही लोक खाण्यासाठी जगतात. खाण्यामध्ये फरक आहे. 4 बाद 20 धावा धावफलकावरती. शेवटचा षटक पाहूया मैदानाच्या आतमध्ये. आपल्याच निगोज नगरी, माफ करा, मला वाटतं अक्षय गुंडच्या हातामध्ये चेंडू दिला. थोड्या वेळा मला वाटलं सागर शेटे येतोय की काय. बापरे, जबरदस्त हा चेंडू स्वेर टाकला गेला. व्हाईट बॉल. अवांतर सॅन धावफलक पुढे येतोय. राजू पाटे मात्र तेच सांगतोय अक्षयला, थोडा घट्ट खेळ, हे 6 चेंडू जरा डोकं लावून टाक. 21 धावा धावफलकावर. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. वैभव बॅट जोरात फिरवली, पंचांकडे अपील केलं गेलं. सगळे निर्णय ऑन फील्ड आहेत, फक्त काही निर्णय पंचांना वाटले तर पंच ठिकाणी खातरजमा करतील, याची काळजी घ्या. 4 बाद 21 धावा. हा चेंडू ऑफ टर्मच्या बराचसा बाहेर. व्हाईट बॉल.
राजू पाटे म्हणतो त्याच्यापासून दूर ठेव, जरा थोडासा आतमधनं बाहेर काढ, बाहेरच्या बाहेर टाकू नको. बरेचशी काही गमती आहे ते आपल्याला आतमध्ये कळत नाहीत, त्या बाहेरनं अंदाज बांधावा लागतो. रावसाहेब दादा यांचं आगमन हार्दिक स्वागत. आज पार्टी थोडी नाराज आहे. धावफलक एका धावेनं नक्कीच आपण पाहतोय पुढे जाऊ. हरकत नाही दादा, अजून संधी आहे, अजून स्पर्धेतलं आव्हान संपलेलं नाही. आणि इथे त्या ठिकाणी पटकन पहा अक्षय मुरमुरे सर, पटकन पहा काय झालंय. ऑन फील्ड पंच तिथे रिस्क घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. एक दोन रिप्ले मध्येच पटकन निर्णय द्या. मला तुम्हालाही घाई करावी लागते कारण आपल्याला मॅच पूर्ण करायची आहे. कारण मैदानाच्या आत मॅच फार महत्व त्या ठिकाणी. अमित सर तुम्ही त्यांना थोडीशी मदत करा. हा फलंदाज बाद आहे, फलंदाज रनआउट आहे, बाद आहे. धन्यवाद तिसऱ्या पंचांचे, फार लवकर निर्णय दिला. मला वाटतं 10 सेकंद लावलेला निर्णय द्यायला. आपल्या सर्वांना आयोजक बोलवतात, अंपायरला आयोजक बोलवतात, लाईव्हवाल्यांना आयोजक बोलवतात, कॉमेंटेटरला आयोजक बोलवतात. मग आयोजक जे म्हणतात ते आपण करणं गरजेचं आहे. आपण त्यांना सहकार्य करणं गरजेचं आहे. आयोजकानं कुणाचीही प्रॉपर्टी नावावर करून मागितलेली नाहीये. आयोजक फक्त म्हणतात वेळ वाचवा, तोच आपल्याला फक्त त्यांच्यासाठी वाचवायचा आहे. धावफलकावर धावा आहेत 23 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. हा स्वैर चेंडू, व्हाईट बॉल प्लस पहिली चेतावणी, व्हाईट बॉल प्लस पहिली चेतावणी. धावफलक पुढे जाईल. 24 धावा धावफलकावर आहेत. जो संघ जिंकेल तो लोकनाथ चषक स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. हा नो बॉल असेल कारण दुसरा बाउन्सर वापरलाय अक्षयनं. फ्री हिट असेल पुढचा चेंडू. अक्षय जास्त घाई करतोय का? राजू पाटे काहीतरी सांगायचा प्रयत्न करतोय. षटक समाप्ती कसे करता येईल? बिमरला बॉलर थांबवला तो राजू पाटे, तरी काही हाईटच्या नो बॉलला नाही. धावफलकावरती आपण पाहतोय 25 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बिमर सलग 2 टाकले तर बॉलर थांबवला तो, हाईटच्या नो बॉलला बॉलर थांबवला जात नाही. 25 धावा. हा परत नो बॉल कारण हा तिसरा बाउन्सर टाकलाय. एक वॉर्निंग दिलेली आहे, पहिली चेतावणी दिले. इथून पुढचा प्रत्येक बाउन्सर नो बॉल तुमच्याकडे येईल, त्यामुळे तुम्हाला त्यावरती आवर घालावा लागेल. 26 धावा धावफलकावरती. जो संघ जिंकेल तो मात्र या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये जाईल. फार भव्य दिव्य नियोजन केलं निगोजकरांनी. खूप दिवसांनी डोळ्याचं पार न फेडणारी स्पर्धा उभी केली, त्याबद्दल त्यांचं करावं तेवढं कौतुक, मानावं तेवढे आभार कमी आहे. पटपट खेळा विनंती आहे. 26 धावा धावफलकावरती. शॉर्ट पिच चेंडू अंगावरती आला, खेळण्याचा प्रयत्न. इथे स्वप्नील लांबखडे मला वाटतं नॉट आउट असेल. स्वप्नील लांबखडे मला वाटतं ऑन फील्ड डिसिजन पंचांचा येते. फलंदाज नाबाद आहे. धावफलकावरती एका धावेने वाढवेल. धावफलक पुढे जातोय. 27 धावा धावफलकावरती आहेत. चला 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 मित्रांनो, मी तुम्हाला घाईच करणार आहे कारण मला त्या सूचना आयोजकांनी दिलेल्या आहेत आणि आयोजकांची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं कर्तव्य आहे. धावफलकावर धावा आहे तर 27 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आज सारा महाराष्ट्र या स्पर्धेकडे लक्ष लागून आहे. आज कुठे कुठे महाराष्ट्रातनं फोन आले, मेसेज आले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये लोकल मॅच लाईव्ह पाहत आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं निगोज नगरीचं कौतुक होतंय, आयोजकांचं कौतुक होतंय. यापेक्षा अजून या पार्टनर क्रिकेटला काय मोठं वेगळं पाहिजे. 27 धावा. हा चेंडू हवेमध्ये खेळला, फिल्डर चेंडूच्या खाली येतोय. एक धाव पळून पूर्ण केली गेली. दुसरी घेण्याचा प्रयत्न. पाहूया स्वप्नील लांबखडे पोहोचेल का? आणि पोहोचलाय आरामात. 2 धावांनी धावफलक पुढे जातोय. धावफलकावर धावा आहेत त्या 29. 29 धावा धावफलकावर त्यात. पळापळ, धावा धाव, गडबड, गोंधळ, शिट्या, आरोळ्या, टाळ्या, गणपती बाप्पा मोरया, हिपी फुरे, सदानंदाचा येळकोट, बरंच काही तुम्हाला ऐकायला येईल कारण इथे सामना फार महत्वाचा आहे. 29 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू खेळलाय ऑन साइडला. फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. एक धाव पळून पूर्ण केली गेली. दुसरा घेण्याचा प्रयत्न. हो, थ्रो तोंडासमोरनं उसळला, तो मागे निघून गेला आणि इथे मिळतात त्या 2 धावा. स्वप्नील थकलेला 1 रन शॉट. 1 धाव शॉट. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावर धावा आहेत त्या 30. जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. चला बॉल आतमध्ये टाका. चला क्षेत्ररक्षण करणारा संघ, चला लगेच आतमध्ये चला. मधुर धुळे, चला आपल्या संघाला घेऊन आतमध्ये यायचंय. क्षेत्ररक्षण लावून घ्या. मधुर चला. ओमकार उदावंत, राजू पाटे, आपले फलंदाज लगेच आतमध्ये पाठवायचे. चला मधुर, तिथूनच क्षेत्ररक्षण लावायला सुरुवात केली तरी चालेल, काय हरकत नाहीये. चला अंधार फार. चला ओमकार.
एक चेंडू तुम्हाला फलंदाजी करायची आहे. एक चेंडू एक्स्ट्रा देऊन ठेवा दादा आतमध्ये. पंच म्हणतात एक चेंडू देऊन ठेवा म्हणजे वेळ जाणार नाही. अंधार फार झाला, एक दिवा पाहिजे. चला मधुर फलंदाज आलेले आहेत, क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. रावसाहेब दादांनी सांगितलंय ही अख्खी इनिंग सीताराम दादांची आठवण आम्हाला करून तुम्ही द्या. सीताराम दादांच्या जवळ पोहोचणं फार दादा अवघड आहे. प्रयत्न मात्र त्या ठिकाणी सगळ्यांचा असतो, कारण सूर्य चंद्र एकच आहे. तसे सीताराम दादा चौधरी हे एकच होऊन गेले ज्यांची बरोबरी कोणी करू शकत. चला सामन्याला सुरुवात करून घ्या. पंच पाहूया. चला 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 मैदानाच्या आतमध्ये पटकन फिल्डिंग लावा. बॉलर आतापर्यंत बॉलिंग मार्क वरती गेला पाहिजे. ओंकार तुम्ही वेळ घेताय असं वाटत नाही का तुम्हाला? पटकन या. तुम्हाला वाटत असेल खूप आम्हाला पळवतायत, परंतु आम्हाला मॅच पूर्ण करण्याच्या आयोजकांच्या ठिकाणी विनंती आहे. राजू पाटे आणि ओंकार उदावंत. चला चला मधुर, अडचण काय असेल ती लवकर सॉल्व्ह करा. पटकन खेळा. कुणी जिंकू द्या, मळगंगा माता 11 जिंकू द्या किंवा पैलवान 11 संघ जिंकू द्या, पैलवान साम्राज्य संघ जिंकू द्या. प्रेक्षकांना एक चांगला सामना बघायचा आहे आणि मैदानामध्ये तो सामना तुम्हाला पाहायला मिळणार यात शंका नाही. 30 धावा फलकावर. ट्राय केला राजू पाटे, नॉन ट्राय केला ओंकार उदावंत. गोलंदाजी मार्क वरती मधुर धुळे. झाले 33. 18 चेंडू मध्ये 31 बनवायचे आहेत. सामन्याला सुरुवात. जो जिंकेल तो लोकनाथ चषकाच्या सेमीफायनल मध्ये जाऊन पोहोचणार आहे. पहिला चेंडू कव्हरवरच्या डोक्यावरने खेळून दिला, क्षेत्र तिथे तैनात केलाय आणि राजू पाटे अलगद गवसलाय. पहिल्या चेंडूवरती आयकॉन बाद. चला नेक्स्ट बॅटर. चला मधुर बॉल ताब्यात घ्यायचा आणि क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला चला चला. पहिल्या चेंडूवरती आयकॉन बाद. काय होणार? आपण बबलू खामकरची तशीच परिस्थिती आपण थोड्याफार फरकानं पाहिली. इथे आपण पाहतोय राजू पाटेची परिस्थिती तशीच झाली. हा गडबड आहे, हा गोंधळ आहे, ही घाई आहे, ही धडपड आहे. एक वाक्य मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, आयुष्यात जी लोक धडपड करतात ती बाकीच्यांसाठी धड नसतात, कारण ती पडत असतात. पण खरं तर ती पडत नसतात, तर पडता पडता घडत असतात. त्यामुळे ही धडपड फार गरजेची आहे. चला शेवटचे 17 चेंडू जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता आहे. न्यू बॅटर विजया लाट. हा चेंडू चांगला मधुर धुळेने सरळ मागे काढून नेलाय. ओंकार उदावंत मात्र त्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच त्यानं सांगितलंय मित्र जरा जपून खेळ, जरा टेक्निकली खेळ, जरा लक्ष देऊन खेळ, तू विनाकारण बॅट फिरू नको. बरीचशी गडबड मैदानाच्या आतमध्ये. 16 चेंडू 31 वर सामना हलक्या त्यानं चेंडू टॅप केलाय. वैभव चेंडूच्या मागे होते. सुंदर क्षेत्ररक्षण. शेवटचे 15 चेंडू आणि 30 धावा. याचा अर्थ प्रत्येक चेंडूवरती 2 धावांची गरज आहे. सरळ साधं गणित आहे. 15 दुने 30. आणि रावसाहेब दादांनी सांगितलं मला सीतारामदांची आठवण करून द्या. त्यांचाच एक डायलॉग मी तुम्हाला सांगेल. आकडे फार महत्वाचे आहेत. जगात ज्याला कळतात आकडे त्याचं कुणी करू शकत नाही काय वाकडे. एक सुंदर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. फक्त आकडे वेगळे समजू नका. 15 चेंडू 30 धावांची गरज. हा चेंडू मिस टाइम. फटका. ओंकार उदावंत जाळ्यामध्ये अडकलाय का? नक्कीच. फलंदाज बाद. 2 मातब्बर फलंदाज बाद केले मधुर धुळेनं. पाटील मळगंगा माता 11 संघ विजयाच्या दिशेनं जोरदार आगेकूच, कारण आयकॉन राजू पाटे आणि तालुका आयकॉन ओंकार उदावंत तंबूच्या आसराला परततोय. शेवटचे 14 चेंडू 30 धावांची गरज आहे. 14 बॉल 30 रन्स टू विन. शांत थंडगार वातावरण आहे. धावफलकावरती धाव आहे तर तब्बल एकच धाव फक्त धावफलकावरती आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सलग 3 षटकाराला 500 रुपये सुभाषराव वराळ पाटलांकडनं. सखारामदादा कवाद यांच्याकडनं सुद्धा 500. शांतारामदादा कवाद यांच्याकडनं सुद्धा 500. नाही काय शांतारामदादा दिलेच पाहिजे. हा चेंडू ऑफ टर्मच्या दिशेला बराचसा बाहेर. पाहूया पंच काय म्हणतात. व्हाईट बॉल. सन्मान्य शांतारामदादा कवाद यांचं आगमन. हार्दिक स्वागत. क्रिकेटचं प्रेम शांतारामदादांचं आपण नेहमी पाहिलंय. त्यांच्याकडनंही सलग 3 षटकाराला 500 रुपयांचं बक्षीस आहे. संदेश गाजरे फक्त हवा घालण्याचं काम. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. मधुर धुळेला माहिती आहे वातावरण गार झालंय, इथे फलंदाला गरम करून उपयोग नाही. धाव फलकावर धाव आहेत त्या 2 बाद 2. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 धावा. सोहेलभाई अत्तर यांचं आगमन. हार्दिक स्वागत. हा पुढचा चेंडू सरळ चढवलाय. डीप मिड विकेटला कोणी नाही. संदेश गाजरे
जो फटके खेळतो सगळ्यात साजरे. षटकार 6 धावा. 6 धावा आणि धावफलक पुढे जातोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 8 धावा धावफलकावरती आहेत. 23 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 12 चेंडू 23 धावा. अंधार फार झाला एक दिवा पाहिजे. या देशाला परत एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे. या अंधारामध्ये कोण इकडे जिंकून जाणार हे सगळ्यांचं लक्ष. सगळेजण डोळ्यात त्या ठिकाणी बोट घालून काही वेळाने ही मॅच पाहावी लागणार आहे. हा क्वार्टर फायनलचा सामना आहे. हा लोकनाथ चषकाचा आजच्या दिवसातला शेवटचा सामना आहे. जो जिंकेल तो थेट सेमीफायनल मध्ये जाणार आहे. पराभूत संघ कॉलबॅक फेरीमध्ये परत संधी असणार आहे. परंतु प्रत्येकाला इथे जिंकायचे, कोणालाच हारायचं नाहीये. अनिल माळी 12 चेंडू 23 धावा. ऑफ टर्मच्या दिशेला उसळ घेणारा चेंडू भन्नाट वेगात निघून गेला. 11 चेंडू 23 धावांची गरज. स्ट्राईक एंडला बॅटिंग करतो तो विजय आल्हाट. नावात विजय आहे त्याप्रमाणे कामगिरी करावी लागेल. नॉन स्ट्राईक एंडला विजयाचा संदेश घेऊन संदेश गाजरे आलाय असं वाटतंय, कारण षटकार त्यानं फार लांबवरचा खेळलाय. 11 चेंडू 23. अनिल माळी टू विजय. शॉर्ट पिच चेंडू तर हवेमध्ये विनाकारण उंच खेळलाय. अनिल माळी चेंडूच्या खाली. सामना येतोय 10 चेंडू 23 धावांवर. पहा, तुम्हाला मी सांगितलं शिट्या, आरोळ्या, टाळ्या, गडबड, गोंधळ तुम्हाला बरंचसं काय ऐकायला मिळणार. चला चला पटपट या फलंदाज. विनंती आहे, तुम्हाला असं वाटेल विनाकारण सगळे आम्हाला घाई करतायत, परंतु ती गरज आहे आता सध्याच्या काळाची. मगाशी त्या ठिकाणी त्या गोलंदाज क्षेत्ररक्षकाच्या पायावर चेंडू पडला. हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे गेला. मैदानावरती 51 जणांनी मोबाईल बाहेर काढून ते पाहत होते खरंच पायावर पडलाय का. आता सध्याच्या काळात दूध का दूध, पाणी का पाणी आहे, काही लपून राहत नाही. धावफलकावरती धावा आहेत त्या 8 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. 10 चेंडू शिल्लक आहेत. अनिल माळी सुरेख बॉलिंग. समोर आहे अक्षय गुंड. ज्या अक्षय गुंड मगाचा सामना फिनिश केला होता, आता फिनिश करणार का. वाह, काय सुंदर झेल टिपला. अगोदर अंदाज चुकला. अक्षय उचळे मला वाटतं बहुतेक तिथे, बरोबर ना. अक्षय उचळेच आहे. अक्षय उचळ्याने तिकडे क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं. अफलातून झेल त्याने टिपला आणि फलंदाज होतोय बाद. मगाच्या झेलचं बक्षीस पण अक्षयच घेऊन गेला. त्यानं जो अफलातून झेल टिपला. बाबू दुश्मन सुद्धा आज फलंदाजीमध्ये जास्त काही त्या ठिकाणी संधी भेटली नाही, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं केलं. ते बक्षीस अजून इथंच आहे. ते बक्षीस इथंच आहे. अक्षय, मगाचं तुमचं बक्षीस आहे ते नंतर घेऊन जा. 200 रुपयांचं बक्षीस जमा आहे. ज्यांनी दिलंय त्यांचे खूप खूप आभार. खेळाडूंचा उत्साह असंच वाढवा. निगोज नगरीमध्ये कशाची कधी कमतरता पडत नाही. धावफलकावरती धावा आहेत त्या 8 धावा. अजूनही 23 धावांची गरज 9 चेंडू मध्ये. हा चेंडू ऑफ साइडला उंच खेळला. बाबू दुश्मन चेंडूच्या खाली येतोय. झेल सुरेख टिपला. फलंदाज बाद. आणि याच बरोबर या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक. अनिल माळी हा ठरतोय लोकनाथ चषकातला पहिला हॅट्रिक वीर. विकेट हॅट्रिक वीर. ज्याची गोलंदाजी फलंदाज अंग अंग जाळी, त्याचं नाव अनिल माळी. जबरदस्त. 200 रुपयांचं बक्षीस रावसाहेब दादांच्या वतीनं. दादा, विकेट हॅट्रिकला 500 पाहिजे. 200 ने काय होतंय. हल्लीच्या काळात 200ला तिकडे 4-5 पॉईंट अंडी सुद्धा येत नाहीत. त्यामुळे अनिलला तर जेवायला जायचं संध्याकाळी. 200 रुपये रावसाहेब दादा वराळ यांच्या वतीनं. तालुक्यातले एक दानशूर दातृत्व म्हणून असणारं व्यक्तिमत्व प्रसिद्ध आहे. नवीन बॅटर धीरज गायकवाड. 8 चेंडू 23 धावांची गरज. नॉन स्ट्राईक एंडला संदेश गाजरे एकच वाक्य म्हणत असेल, अरे बाबा मला कोणीतरी स्ट्राईक द्या. काही लोक म्हणतात मला पैसे द्या, काही लोक म्हणतात मला घर द्या, काही लोक म्हणतात मला गाडी द्या, काही लोक म्हणतात मला अजून काहीतरी द्या. जावेद भाई कुरेशी यांच्याकडनं अनिल माळीसाठी 200 रुपयांचे पारितोषिक जमा. शॉर्ट पिच चेंडू होता मित्रांनो. हा चेंडू धीरजला तो दुखापतग्रस्त नसताना जर टाकला असताना हा चेंडू त्यानं ओढ्याच्या पलीकडे मारला असता, परंतु लिगामेंटची इंजुरी आहे. त्याला पायावरती जास्त तास बोजा घेता येत नाही. हा चेंडू या अगोदर तुम्ही त्याला टाकला असता, त्यानं तो चेंडू बॉन्डलाईनच्या बाहेर 50 मीटर नक्कीच मारला असता. हरकत नाही. धावफलक पुढे येतोय. 9 धावा. 22 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 7. फुल टॉस चेंडू तो ऑन साइडला खेळला गेलाय. अक्षय उचाळे चेंडूच्या मागे येतोय. सुरेख क्षेत्ररक्षण. संदेश गाजरे बहुतेक एकच धाव घेईल. एका धावेन धावफलक पुढे गेलाय. 10 धावा धावफलकावर. शेवटचे 6 चेंडू आणि 21 धावांची गरज. 6 गेंदे और 21 रन. 6 चेंडू 21 धावांची गरज. उद्या परत नव्या दमाचे 4 संघ येणार. परत उद्या नवीन संघ मालक आपल्याला पाहायला मिळणार.
परत नवीन आयकॉन पाहायला मिळणार. परत 2-3 तालुक्यातले तारे सितारे या मैदानावरती येणार. निगोजकरांनो, पंचकृषीतील सर्व गावातील मित्रांनो, उद्या मोठ्या संख्येनं परत मैदानावरती यायचंय. निगोज नगरी आपली वाट पाहते. 6 चेंडू 21 मारला तर रावसाहेब दादा वराड यांच्याकडनं 500-1000 रुपयांचं बक्षीस संदेश गाजरेला. जो कोण फलंदाज मारेल त्याला. संदेश गाजरेला. बबलू खामकर, पहिला चेंडू फुलटॉस ऑन साइडला खेळला गेलाय. एक धाव तर पळून पूर्ण केली गेली. दुसरी घेण्याचा प्रयत्न आणि इथे आपण पाहतोय धीरज गायकवाड धावबाद. चला पुढचा खेळाडू पटकन या. शेवटचे 5 चेंडू 20 धावांची गरज. मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर खुदा होता है. देवाच्या मनात काय लिहिलंय तुम्ही सांगू शकत नाही. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरला खेळ आहे. इकडे एका चेंडूवर 286 धावा सुद्धा काढल्या गेलेल्या आहेत. 5 चेंडू 20 धावांची गरज. थोड्या वेळानं डोळ्यात बोट घातली तरी त्या ठिकाणी संघ मालक श्रावण शेठ लांबखडे यांचं आगमन. हार्दिक स्वागत श्रावण शेठ. या व्यासपीठ आपली वाट पाहत आहे. शेवटचे 5 चेंडू 20 धावांची गरज आहे. काय होणार. पंचांचंही त्या ठिकाणी कौशल्य आहे. सगळ्यांचंच कौशल्य आहे. हा सामना फक्त आता 5 चेंडू बाकी आहेत. बबलू, पहिला चेंडू अप्रतिम. बॅकफुटला गेला. चेंडू हवेत उंच खेळला. अक्षय उचाळे येतोय. चेंडूच्या खाली झेल टिपलाय आणि संदेश गाजरे शेवटचाही आधार तुटला. उद्या येणारे 4 संघांची माहिती सुद्धा आम्ही आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचवू. उद्या सुद्धा नव्यानं 4 ऑल इंडिया ओपन आयकॉन आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचे 4 चेंडू आणि 20 धावांची गरज. बरोबर ना दीपकराव. 4 चेंडू आणि 20 धावा. उद्या बरोबर 10 वाजता पहिला चेंडू पडेल. याची सर्वांनी दक्षता घ्या. उद्या कुठलाही सर्व सामने आपण व्यवस्थित पूर्ण पत्रिकेने करणार आहोत. चांगली बॉलिंग बबलूची. ओ हो 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 हो. लेट पण थेट निर्णय पंचाकडनं येतोय. उशिरा का होईना पंच कळवते. हा चेंडू वाईट बॉल आहे. 4 चेंडू 19 धावा. एखादे 2 मोठे फटके. पाहता पाहता वातावरण बदलून जाईल. शेवटचे 4 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. आताच्या 2 आहेत. 4 चेंडू आणि 18 धावांची गरज. चेंडू बबलूचं खरं तर बॅटिंग मध्ये बबलूकडनं अपेक्षा फार मोठ्या होत्या. बॅटिंग करण्यापेक्षा बबलूनं आजच्या दिवसामध्ये ज्या 2 ओव्हर टाकल्या ना दीपक, त्या 2 ओव्हर फार महत्वाच्या आहेत. दोन्ही क्रुशल ओव्हर त्यांनी टाकल्या आजच्या दिवसभरामध्ये. पहा किती त्याचं बॉलिंग वरती नियंत्रण आहे. गर गर चेंडू तो वळवतोय आपल्या त्या ठिकाणी मनगटाचा वापर करत. उद्या आपण पाहतोय मॅच क्रमांक 1 शेखर शेळके रिया 11 विरुद्ध पाटील 11 आणि दुसरा सामना पांडव साम्राज्य विरुद्ध जोगेश्वरी फायटर्स. हे संघ उद्या मैदानावरती येतील. शेखर शेळके रिया 11, पाटील 11, पांडव साम्राज्य आणि जोगेश्वरी फायटर्स. बोला सर. डिक्लेरेशनच्या वाईड +2 अशा 3 धावा. सामना संपायला तयार नाही. अजूनही 2 चेंडू 15 धावांची गरज आहे. हा चेंडू खेळला क्रॉस बॅटेड. फलंदाज क्षेत्ररक्षक फार दूर. शेवटचा 1 चेंडू आणि 11 धावा. पाहूया मळगंगा माता 11 सेमीफायनलला पोहोचणारा पहिला संघ ठरतोय का. फुलटॉस हवेमध्ये खेळला आणि याच बरोबर मळगंगा माता 11 संघ ठरतोय लोकनाथ चषकातला बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ. वेल्डन. रिया 11 आणि पाटील 11 या दोन्ही संघांचा उद्या ठीक 10 वाजता पहिला सामना चालू होईल. या दोन्ही संघांच्या खेळाडूंनी संघ मालकांनी याची नोंद घ्यावी आणि जो संघ लेट करेल त्या संघाला पेनल्टी पडेल याची नोंद घ्यावी. परत कुठली तक्रार चालणार नाही. चला अक्षय उचाळे आपलं बक्षीस घेऊन जायचंय. आणि हे कोणाला दिले अजून 200. अक्षय उचाळे चला बक्षीस घेऊन जायचंय आपलं. अक्षय